सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. आज कर्जत कलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयामध्ये होत असलेल्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कर्जत कलापूर मधील सर्वच प्रमुख मान्यवर, ज्यांच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने ज्या पत्रकार परिषदेची माहिती पूर्ण कर्जत कलापूर जिल्ह्यामध्ये प्रसारित होणार आहे, ते उपस्थित असलेले सर्व माझे पत्रकार मित्र, उपस्थित असलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर आणि माझ्यावर वैयक्तिक प्रेम करणारे सर्व प्रमुख कार्यकर्ते, आपल्या सर्वांना माहित आहेच पत्रकार परिषद आज का होते. मागच्या 8-10 दिवसापासून आपल्या मतदारसंघामध्ये, पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये जे आपल्या वाहिन्यांच्या माध्यमातून असेल, पत्रकारितेच्या माध्यमातून असेल, युट्यूबच्या माध्यमातून असेल, तो प्रसार आणि प्रचार होतोय. यासाठी खऱ्या अर्थाने आज ही पत्रकार परिषद घेण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात. मागच्या 8 दिवसापूर्वी म्हणजे शनिवारी माझी थोडी तब्येत बिघडली होती. शनिवारी मोपाडा इथे एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होता. तिथे आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आणि आमचे नेते तटकरे साहेब आले होते. त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. त्यानंतर मी तिथूनच डॉक्टरकडे गेलो आणि माझ्या नाकाची एक शस्त्रक्रिया झाली. 4-5 दिवस मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो. शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की 2-3 दिवस कोणाशी बोलण्याचा प्रयत्न करू नका, कारण नाकामध्ये दोन्ही साईडला टाके होते. या साईडला एक छोटासा नाकामध्ये रॉड आहे. या साईडचे टाके परवा काढले आणि ह्या साईडचे टाके 2 दिवसात काढणार आहे. परंतु सर्वांनी सांगितलं, अशोक शेट्टी सांगितलं तर आपण हे सर्व झाल्यानंतरच पत्रकार परिषद घेऊन ही आपली भूमिका आहे, ही भूमिका आपण सर्वांसमोर मांडू. परंतु मी सांगितलं, आता जास्त प्रसार आणि प्रचार व्हायला लागलाय तर आपण जास्त वेळ थांबून चालणार नाही. तर आपल्याला ही पत्रकार परिषद घेणं आवश्यक आहे. मला खऱ्या अर्थाने डॉक्टरनी बोलण्यासाठी थोडी सक्ती केलेली आहे, मलाही केलेली आहे. परंतु तरी सुद्धा आपल्या समोर येऊन माझी जी भूमिका आहे, माझ्या पक्षाची जी भूमिका आहे, हे आपल्या समोर मांडणं मला आवश्यक वाटलं. म्हणून मी खऱ्या अर्थाने आज आपल्या समोर येऊन व्यक्त होतोय. 2-3 दिवसापासून आपण सर्वांच्याच माध्यमातून, माझ्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून आपण सर्वांनी मला चर्चेत आणण्याचं काम केलं. कुठल्याही प्रकारची निवडणूक नसताना माझा प्रचार चांगल्या पद्धतीने केला. तो जर 24ला केला असता तर कदाचित मी आमदार झालो असतो.
परंतु प्रचार हा चांगला असो नाही तर वाईट असो, चर्चेत ठेवण्याचा मनापासून ऋणी आहे. आपण जी बातमी प्रसारित केले त्यामध्ये सुधाकर घारे पक्षावर नाराज आहेत, पक्षसृष्टीवर नाराज आहेत. त्या बातमीचं मी खऱ्या अर्थाने खंडन करतो. मी कुठल्याही पत्रकारांशी किंवा वैयक्तिक कुठल्या नेत्याशी मी पक्ष बदलणार आहे, मी पक्षावर नाराज आहे असं कोणाशीही कधी बोललो नाही. फक्त माझी तब्येत बरोबर नसल्यामुळं मला फक्त दोन दिवस माझा फोन बंद ठेवावा लागला होता. या माध्यमातून सुधाकर घारे नॉन रिचेबल आहेत. नॉन रिचेबल अशी बातमी पूर्ण जिल्ह्याभरात येत होती. त्यानंतर सर्वांनीच माझ्याशी संपर्क साधण्यासाठी प्रयत्न केले, परंतु मी सर्वांना सांगितलं की असं कुठलंही गोष्ट घडलेली नाही. जर मला कुठला निर्णय घ्यायचा असता तर मी माझ्या सर्व प्रमुख सहकारी आहेत, सर्व प्रमुख कार्यकर्ते आहेत, यांना भेटून यांच्याबरोबर चर्चा करून तो निर्णय घेतला असता. मी एकटाही कुठल्या पक्षात जाऊन किंवा कुठला निर्णय घेऊन असं कुठलं चुकीचं काम करणार नाही असं मी आपल्या माध्यमातून आज जाहीर करतो. आपण ज्या ज्या गोष्टीचा माझ्या बाबतीत जी चर्चा झाली ती चर्चा कुठेतरी थांबली पाहिजे. माझ्या पक्षश्रेष्ठीपर्यंत ही चर्चा गेली, त्यांनी सुद्धा मला विचारणा केली, परंतु मी त्याला स्पष्टपणे सांगितलं मी कोणावरही कधीही नाराज नव्हतो, यापुढेही नाराज नसणार आहे. मी माझ्या पक्षामध्ये आणि माझ्या मतदारसंघातील माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या बरोबर खुश आहे. आम्ही सर्वजण एकमताने एक विचाराने काम करतोय. आपल्या सर्वांना माहिती आहे कर्जत खालापूरमध्ये तर नंबर 1 चा पक्ष कुठला असेल तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष आहे. आपण सर्वांनी माझ्या सर्व सहकारी असतील, सर्व माझे कार्यकर्ते असतील, सर्व माझे नेते मंडळी असतील, यांनी आपल्याला वारंवार सिद्ध करून दिलेला आहे. कर्जत तालुक्यामधील नगरपालिका असेल, कर्जत तालुक्यामधील जिल्हा परिषदेची निवडणूक असेल, पंचायत समितीची निवडणूक असेल, सहकार क्षेत्र असेल, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुणेकर साहेब नंबर 1 चा पक्ष आहे. हे सुद्धा मी सांगलेला विसरणार नाही. आपण सर्वांनीच माझ्यावर अनेक वर्ष प्रेम केलंय. असंच प्रेम आपलं सदैव माझ्यासोबत राहावं ही मी सदिच्छा व्यक्त करतो. परंतु या काम करत असताना काही अडचणी येत असताना माझ्या खऱ्या अर्थाने माझ्या तालुक्यामधील नव्हे तर मतदारसंघामधील आम्ही 8 जिल्हा परिषद सीटच्या निवडणूक लढवल्या होत्या. त्यामध्ये 7 सीटला आम्ही विजय प्राप्त केलाय. 1 सीट आमच्या अंकित साहेबांच्या माध्यमातून 1 सीट आम्हाला पराजय, त्या सीटचा पराजय आम्हाला स्वीकारावा लागला. परंतु ती सुद्धा सीट आम्ही चांगल्या मताने निवडून आणू शकलो असतो. काही अडचणी आल्या असतील, काही व्यक्ती आल्या असतील, त्यामुळे आम्हाला तिथे अंकितच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करता आलं नाही. पण पुढच्या काळामध्ये तिथं सुद्धा आम्ही तो सुद्धा जिल्हा परिषद चांगल्या पद्धतीने त्याची बांधणी करू. तिथे सुद्धा आमची विधानसभेला त्या वॉर्डमध्ये नंबर 1 ची मतं मला मिळालेली होती. आपण सर्वांनीच पाहिलं असेल तर आज स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा नंबर 1 चा पक्ष आहे असं मी आपल्याला आज या ठिकाणी सांगतो. आणि आपण सर्वांनीच या 4-5 दिवसाच्या प्रवासामध्ये वेगवेगळ्या अर्थाने आज आपण सर्वांच्या माध्यमातून कुठेतरी थांबल्या पाहिजेत, त्याचा कुठेतरी शेवट झाला पाहिजे आणि ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे हे सांगण्यासाठी खऱ्या अर्थाने आज मी प्रेस घेतली. आपण सर्वच जण या प्रेससाठी उपस्थित आहात. मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो. कोणी काय वक्तव्य करायचं हे मी सांगण्यापेक्षा ते प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही सर्वच जण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, भारतीय जनता पार्टी असेल आणि शिंदे शिवसेना असेल, हे महायुतीच्या
माध्यमातून तिन्ही पक्ष काम करतायत. कर्जत तालुक्यामध्ये आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये परिवर्तन विकास आघाडी केलेली आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला खऱ्या अर्थाने सामोरं गेलो आणि परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही मोठं यश प्राप्त केलं हे आपण सर्वांनी बघितलं आहे. आणि कोणी काय वक्तव्य करायचं हे मी बोलू शकत नाही. दुसरा विषय, आदरणीय तटकरे साहेब हे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आहेत. आदरणीय शिंदे साहेब त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. फडणवीस साहेब त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. हे वरच्या लेवलला काही निर्णय घेऊ शकतात. त्यांच्या आपल्या चर्चा होऊ शकतात आणि आपल्या पूर्ण महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांचा तो अधिकार आहे आणि सर्वच जनतेला हे माहीत आहे. कर्जत खालापूरमध्ये आम्ही सर्वजण उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आम्ही काम करतोय. आपल्याला सर्वांना माहिती आहे 2024ला महायुतीमुळे मला उमेदवारी पक्षाकडून मिळू शकली नाही. परंतु कर्जत खालापूरनी नव्हे तर रायगडनी नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. या मतदारसंघामध्ये एक अपक्ष माणसाने एक नंबरचे मतदान घेतलेलं आपण सर्वांनी पाहिलं आहे. आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून तयारी करतोय. आमच्या पक्षावर आमचा विश्वास आहे आणि 29ला वेळ बघून आपण कशी उमेदवारी लढवायची, परत अपक्ष लढवायची की पक्षातून लढवायची, ते आम्हाला पक्षश्रेष्ठी जो आम्हाला निर्णय देईल तर तुम्हाला तिकीट भेटतंय की नाही भेटतंय त्या माध्यमातून निर्णय घेऊ. 2019ला मी जिल्हा परिषदमध्ये काम करत होतो. मी जिल्हा परिषदचा सदस्य होतो. 2020ला मी जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष झालो. परंतु 2019ला आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे या मतदारसंघाचे नेते आदरणीय सुरेश लाड होते. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही सर्वजण काम करत होतो. त्यावेळी काही कारणास्तव ते उमेदवारी लढवत नव्हते. परंतु काही विचारानंतर त्यांनी परत उमेदवारी लढवण्याचा निर्णय घेतला आणि ते आमचे नेते असल्यामुळं, त्यावेळेचे नेते असल्यामुळं आम्ही त्यांच्या निर्णयाचा नेहमीच सन्मान केला, त्यांचा आदर केला. त्यांचा आम्ही तेव्हाही आदर करतो, आजही आदर करतो. तेव्हा ते निवडणुकीला सामोरे गेले आणि त्यांच्याबरोबर आम्ही सर्वच जण होतो. त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सर्वांनी काम केलं. त्यानंतर 24चा विषय आला. अचानक महायुती झाली. महायुतीमध्ये मला उमेदवारी मिळाली नाही, आपण सर्वांनी पाहिलं. आणि 2024ला मी अपक्ष निवडणूक लढवली. अगदी कमी मताने माझा पराभव झाला. पण पुढच्या काळामध्ये 29मध्ये आम्ही कुठेही न थांबता, 24च्या निवडणुकीला हरल्यावर पुढे न थांबता दुसऱ्या दिवसापासून आम्ही काम करत राहिलो आणि 29च्या निवडणुकीची आम्ही दरवे साहेब आजही तयारी करतोय. 29च्या निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहेत. आमच्या भूमिकेशी, आमच्या तत्वांशी आम्ही एकनिष्ठ आहे. आमची तत्व घेऊन, आमची भूमिका घेऊन आम्ही 29ची निवडणूक लढवणार हे मात्र नक्की आहे. मी तर आज सांगते मी माझ्या पक्षातून लढवणार आहे. आता तुम्ही जर पाहिलं असेल त्यांच्या शिरसाट जे मंत्री आहेत, शिरसाट यांनी सांगितलं का 29ची निवडणूक प्रत्येक पक्षाच्या माध्यमातून लढवणार आहे. त्यांचा निर्णयाचा आम्ही आदर करू.